मुंबईकरांची जीवनवाहिनी असणाऱ्या मुंबई लोकल मधून बाहेर पडून अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। यापूर्वी अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने काही महत्त्वाची पावलं उचलण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता। त्याच दिशेने आता वेगवान पावलं उचलत आणि गतीने कार्यवाही करत आता मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये भारतातील पहिला ऑटोमॅटिक डोअर्स असणारा रेक हा मध्य रेल्वेवर इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे। आता आपण आहोत कुर्ला कारशेड मध्ये। कुर्ला कारशेड मध्ये हा रेक IFC चेन्नई या ठिकाणाहून आलेला आहे। हा रेक नेमका काय आहे, मध्य रेल्वेच्या माध्यमातून या रेकच्या चाचण्या नेमक्या कशा घेतल्या जाणार आहेत, त्याच पद्धतीने ह्या नवीन डब्यांमुळे या नवीन लोकलमुळे खरंच दुर्घटनांना चाप बसणार आहे का, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा MTP मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। चला तर मग ही नवीन रेल्वे कशी आहे ती पाहूयात आजच्या व्हिडिओतून। आपण पाहतो की मागील काही दिवसांपासून या नवीन रेकचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। या व्हिडिओज मध्ये प्रामुख्याने मुंबईकरांनी विचारलेला प्रश्न आहे तो म्हणजे या डब्यांमध्ये बंद दरवाजे असताना व्हेंटिलेशन नेमकं कसं असणार आहे। तर आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की जुन्या रेल्वे मधली सिस्टीम नेमकी काय आहे आणि नवीन रेल्वे मधली सिस्टीम नेमकी काय आहे। आता आपण नवीन डब्यामध्ये आहोत। जी जुन्या डब्यांमध्ये जी खिडकी आहे ती साधारणतः अर्धी उघडलेली आणि अर्धी बंद अशा स्वरूपामध्ये असते। मात्र तुम्ही पाहू शकता की एक मोठी खिडकी या नवीन डब्यांमध्ये देण्यात आलेली आहे आणि साधारण 1/3 इतकी ही खिडकी खुली असणार आहे। त्यामुळे जुन्या खिडक्यांपेक्षा नवीन डब्यांच्या ज्या खिडक्या आहेत त्या अधिक मोठ्या आहेत आणि त्याचा जास्ती भाग हा खुला आहे। त्यामुळे व्हेंटिलेशन उत्तमरित्या राखण्याची व्यवस्था या डब्यांमध्ये करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आसन क्षमता ही नवीन डब्यांमध्ये कमी झालेली आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। जुन्या डब्यांमध्ये जी आसन क्षमता होती तीच आसन क्षमता या डब्यांमध्ये देखील कायम राखण्यात आलेली आहे। तेवढी स्पेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही पाहू शकता की तेवढीच स्पेस या डब्यांमध्ये देखील देण्यात आलेली आहे। मोठ्या खिडक्या आहेत, या खिडक्या आणि लावणं हे देखील सोपं आहे। त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आपण बघूया, जे हे डब्यांची खासियत आहे ते म्हणजे अत्याधुनिक असणारे ऑटोमॅटिक डोअर्स। हे डोअर्स तुम्ही बघू शकता, ह्या डोअर्सना देखील व्हेंटिलेशनची पुरेशी सुविधा करण्यात आलेली आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील हे डोअर्स कशा पद्धतीने उघडले जातील हे देखील समजून घेऊयात। या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये डोअर्स ओपन करण्यासाठीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे दरवाजे नेमके कसे उघडले जावेत याची पूर्ण कार्यप्रणाली देखील इथे लिखित स्वरूपात देण्यात आलेली आहे। जुन्या डब्यांपेक्षा हे डबे वेगळे कसे आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर एक वैशिष्ट्य याचं बघायला पाहिजे की या डब्यांमध्ये एक मोठी स्पेस देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे स्टँडिंग स्पेस जी आहे ती वाढलेली आहे। जुन्या डब्यांमध्ये जी व्हेंटिलेशन सिस्टीम होती, जी ऑटोमॅटिक व्हेंटिलेशन सिस्टीम आता जुन्या डब्यांमध्ये देखील उपलब्ध आहे, ही व्हेंटिलेशन सिस्टीम ही दुपटीने वाढवण्यात आलेली आहे। कारण की या ट्रेनचे जे डबे आहेत ते ऑटोमॅटिकली क्लोज होतात। सुरुवातीला मी सांगितलं त्या पद्धतीने जुन्या ज्या लोकल्स आहेत त्याच्या खिडक्या या छोट्या होत्या आणि त्या अर्ध्या उघडलेल्या स्वरूपात होत्या आणि अर्ध्या बंद अशा स्वरूपात होत्या। मात्र तुम्ही पाहू शकता की या डब्यांच्या ज्या खिडक्या आहेत त्या अधिक मोठ्या आहेत आणि अधिक ओपन अशा स्वरूपाच्या आहेत। दरवाजे बंद असल्याने आपत्कालीन परिस्थिती उभारल्यास किंवा गुदमरण्याचा त्रास झाल्यास CPR नेमका कसा द्यावा, मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास CPR कसा देण्यात यावा याची अगदी सोप्या पद्धतीने माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। हा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे की गर्दीच्या वेळी जर एखाद्याचा जीव गुदमरला किंवा काही आपत्कालीन परिस्थिती मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली तर त्या व्यक्तीला मदत नेमकी कशी मिळणार आहे, CPR कसा द्यावा याची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अशी काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर आजूबाजूचे प्रवासी देखील त्या व्यक्तीला तात्काळ मदत करू शकतात याची पूर्ण व्यवस्था या डब्यांमध्ये उभारण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आग रोखण्यासाठी देखील काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची देखील
पूर्ण माहिती या डब्यांमध्ये देण्यात आलेली आहे. आता या डब्याला इतक्या मोठ्या खिडक्या देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे या डब्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी येणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. तर असं काही नाहीये, ह्या खिडक्या मोठ्या असल्या तरी त्याला डोअर्स देण्यात आलेले आहे. हे डोअर्स लावल्यानंतर ती खिडकी बंद होते. पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून देखील त्याची पुरी सुविधा याच्यामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून हे पाणी डब्यात न येता बाहेर वाहून जाईल. एक तुम्हाला मोठी खिडकी मी दाखवेल जी पूर्णतः बंद आहे. त्याची सिस्टीम कशी आहे ती बघूया. या 2 काचेच्या स्लाइड्स दिलेल्या आहेत, ज्याने खिडकी दोन्ही बाजूने बंद होते आणि मध्ये पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात देखील ह्या ट्रेन सुरक्षित असणार आहेत आणि मुंबईकरांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित व्हावा याची पूर्ण खबरदारी या ट्रेनमध्ये घेण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती की जुन्या ट्रेनमध्ये चेन पुलिंगच्या देखील घटना वारंवार घडताना दिसत होत्या. या डब्यांमध्ये चेन पुलिंगची सिस्टम नेमकी कशी असणार आहे, तर या ट्रेनमध्ये चेन पुलिंगची सिस्टम नसून इमर्जन्सी अलार्म सिस्टीम देण्यात आलेली आहे. ज्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती असेल आणि गाडी तुम्हाला थांबवायची असेल त्यासाठी इथे अलार्म देण्यात आलेला आहे. ही डबी खोलून ते बटन दाबल्यास तो अलार्म वाजेल आणि गाडी थांबेल. या डब्यांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे डबे एकमेकांना जोडलेले आहेत. 6, 3, 3 अशा स्वरूपामध्ये या डब्यांची रचना आहे. या ट्रेनची रचना आहे. 12 डब्यांची ही एकूण ट्रेन असणार आहे. त्याच्यामध्ये वेस्टिब्युल्स देण्यात आलेले आहे. वेस्टिब्युल्स म्हणजे एक डबा हा दुसऱ्या डब्याशी जोडलेला असणार आहे. ही सिस्टम नेमकी कशी असणार आहे ते बघूयात. आता आपण एका डब्यातून दुसऱ्या डब्यात येण्यासाठी अशा पद्धतीने डब्यांना जोडणी देण्यात आलेली आहे, जेणेकरून दरवाजे बंद झाल्यानंतर कुठलीही गर्दी एकाच डब्यामध्ये होऊ नये, ती गर्दी विभागली जावी यासाठी वेस्टिब्युल्स देण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती की एसी लोकल मध्ये देखील ही सुविधा आहे, मेट्रो मध्ये ही सुविधा आहे. तीच सुविधा आता या मुंबई लोकल मध्ये देखील देण्यात आलेली आहे. पुरेशी जागा या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी आहे. हँडल्स देण्यात आलेले आहे, जेणेकरून गर्दी असेल तर कोणालाही एकमेकांचा धक्का लागू नये, कुठलीही दुर्घटना घडू नये याची पूर्ण काळजी या डब्यांमध्ये घेण्यात आलेली आहे. हा तुम्ही डबा बघू शकता. याची रचना थोडीशी वेगळी आहे. आपल्या मुंबई लोकल पेक्षा या डब्याची रचना थोडीशी वेगळी आहे. जो प्रश्न एक उपस्थित केला जात होता की डब्यांमध्ये बसण्यासाठी पुरेशी आसन क्षमता आहे का, पुरेशी जागा आहे का, तर हे जे सीट्स आहेत तुम्ही बघू शकता की लोकल ज्या आहेत, आपल्या ज्या पारंपरिक जुन्या लोकल आहेत त्याच्यामध्ये अशी कुठली सुविधा नव्हती, अतिरिक्त सीट्स नव्हते. याच्यामध्ये थोडेसे अतिरिक्त सीट्स देखील देण्यात आलेली आहे. एक वेगळी व्हेंटिलेशन सिस्टीम याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. हे सीट्स देखील तुम्ही बघू शकता. 2 सीट्सच्या मध्ये जे अंतर आहे ते देखील पुरेसं देण्यात आलेलं आहे, जेणेकरून गर्दीच्या वेळी कोणतीही दुर्घटना होणार नाही. मुंबई लोकल मधून वारंवार पडून होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार नेमकं काय करतंय असा प्रश्न मुंबईकरांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. याच प्रश्नांना उत्तर देणारी ही रेल्वे आता मुंबईच्या ताफ्यात आलेली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवास हा अधिक सुरक्षित होणार असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याचनुसार आता भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये ही पहिली लोकल चेन्नई येथून दाखल झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्येच या रेल्वेची चाचणी देखील होणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी नेमकं काय सांगितलं आहे ते देखील जाणून घेऊयात. माननीय मंत्री महोदयांनी ज्या प्रकारे मुंबईकरांसाठी एक नवीन सुविधा देण्याचा वादा केला होता, तो वादा या लोकलच्या माध्यमातून आपले पूर्ण होतो आहे. या लोकलची जी कन्सेप्ट आहे ही ICF द्वारे डिसेंबरमध्ये पूर्ण केली गेली होती आणि साधारण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यात आलेला आहे. या लोकलच्या माध्यमातून 3 महत्वाच्या गोष्टी या लोकलमध्ये देण्यात आलेल्या आहेत. यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वयंचलित दरवाजा बंद होणारी सिस्टम, ज्यातून ज्या दुर्घटना आपल्या सबर्बन सेक्शन वरती होत होत्या त्या दुर्घटनांना आपण आळा घालू शकतो. ह्या रेकला RDSO ट्रायल्स आपण सुरू करणार आहोत. RDSO ट्रायल्सच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा याची रायडरशिप किंवा रायडरशिपच्या वेळेस जी गुणवत्ता आहे, प्रवाशांना जे धक्के बसतात किंवा चालवत असताना दुसऱ्या काही अडचणी येत आहेत का याची टेस्टिंग केली जाते. ही टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये आपण प्रवाशांसाठीच्या ज्या टेस्टिंग आहे त्या चालू करणार. प्रवाशांसाठी देखील जशा बेसिक आवश्यकता ज्याच्यामध्ये आपण प्रवाशांना गाडीमध्ये
बसल्यावर कुठल्या अडचणी येत आहेत का, त्याच्यानंतर ऑक्सिजनचं जे वातावरणातील प्रमाण आहे आणि जे कोच मधलं प्रमाण आहे त्याच्यावरती काय आहे, या सर्व गोष्टी आपण चेक करणार आहोत. आणि ह्या सर्व टेस्टिंग संपल्यानंतर ही रेक आपण प्रवाशांसाठी सोयीसाठी आणणार आहोत. या सर्व टेस्टिंग मध्ये जर काही कमतरता आढळून आल्या तर त्या कमतरता देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या नवीन सोयी सुविधांसहित हा रेक प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई लोकलमध्ये दाखल होणार आहे. आणि भविष्यामध्ये आवश्यकतेनुसार अशा अजून लोकल आपल्याकडे इंट्रोड्यूस होतील. अशा रीतीने मुंबईकरांच्या सेवेत हा नवीन रेक लवकरच येणार आहेत. मुंबईकरांनी देखील या नवीन रेक मधनं प्रवासाचा अनुभव घेत आपला प्रवास अनुभव नेमका कसा होता, या डब्यांमध्ये नेमक्या काय सुधारणा करायच्या आहेत याबाबतच्या सूचना द्याव्यात, अशी देखील एक मागणी, एक आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे. नेमका हा डबा सेवेत आल्यानंतर नागरिकांच्या सूचना काय येत आहेत हे आपण पाहणारच आहोत. हा व्हिडिओ आवडला असल्यास अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास धन्यवाद.